नमस्कार. आज आपण आलेलो आहे धुंदा हा गड पाहण्यासाठी, जो येतो धुंदे गावातून, तालुका बागलाण व जिल्हा नाशिक. तिथे हा किल्ला येतो व किल्ला खूपच सुंदर आहे. छोटे कानी आहे, खाली एक मंदिर आहे, आश्रम आहे पायथ्याला व तिथून एक 15 ते 20 मिनिटाची चाल करून आपण गडाच्या वर पोहोचतो. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात धुंदेश्वर पर्वत रांगेत वसलेला धुंदा किल्ला हा एक छोटा पण ऐतिहासिक टेहळणी किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 2280 फूट आहे. किल्ला मुख्यत्वे पाळत ठेवण्यासाठी वापरला जात असे. किल्ल्यावरून करा आणि अजमेरा हे किल्ले दिसतात. नाशिकपासून 106 किलोमीटर अंतरावर मालेगाव सटाणा रस्त्याच्या पश्चिमेला एका टेकडीवर आहे. याची उंची पायथ्यापासून 900 फूट असून हा एक टेहळणी प्रकारातील किल्ला आहे. धुंदा गडावर जाताना हे मंदिर आहे व या मंदिराच्या पासून आपणाला गडमाथ्यावर जाणारा मार्ग आहे. तर चला आता आपण गडमाथ्यावर जाऊ. 15 ते 20 मिनिटात आपण त्या माचीपर्यंत पोहोचून जातो. आणि माचीवर सुद्धा मंदिर आहे. सोपा आहे किल्ला, छोटा, फक्त पटकन करून येऊ. मंदिरापासून एक 5 मिनिटात आपण याच्या खडेचाली इथपर्यंत आलो व आता आपणाला असंच वर जायचे. अजून एक 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात आपण या छोटासा कातळ टप्पा आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो. हा एक छोटासा रॉकेटचा चढायचा आहे, छोटासाच आहे. चला याच्या वाटेने चालत राहायचे. खाली त्या ठिकाणी तो आश्रम आहे, तिथं आपण मुक्काम करणार आहे आज. महादेवाचं मंदिर आहे.
बघा आश्रमापाशी वरती पोचून गेलो. हे खूप मोठं झाड आहे. आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूस हे इथं पिण्यायोग्य पाण्याचा टाका आहे. टाकं पाहायला भेटतं जे सध्या अंधारात म्हणजे आता खांब टाकायच्या स्वरूपामध्ये पण असू शकतं, पण आपल्याला पाहता येत नाही. पाणी पिण्यायोग्य नाही असे ते. चला आता आपण प्रथम गडमाथ्यावर जाऊ. या बाजूला पाहून घेऊ. आता या बाजूला आपण जाऊन पाहू काय आहे का. वाट तर मळलेली गेली आहे, पूर्णतः मळलेली वाट आहे. त्यामुळं आपण या बाजूची वास्तू पाहू नये. या बाजूला आपण आलो की आपणाला एक हे पाण्याचं टाक पाहायला भेटते. इकडं थोडीशी वाट अवघड आहे, सावध यायचं आहे. हे बघा खूप मोठं पाण्याचं टाक आहे, देव टाक. येतोय या साईडला एक मोठं पाण्याचं टाकं आहे, पण ते पिण्यायोग्य नाही आहे, खराब पाण्याचं टाकं आहे. झाकण किंवा बाष्पीभवन होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण होल्स पडलेले असे पाहायला भेटत आहेत. या बाजूचं आपण पाण्याचं टाकं पाहिलं. पलीकडच्या बाजूस एक देव टाकं आणि एक खराब पाण्याचं टाकं आहे. आणि वरती टॉपला जाऊन आपण येऊ. तिथे वर आपल्याला जिथे झेंडा आहे तिथे गड माता आहे, तिथं आता जाऊया. व एक पाण्याचं टाकं एक पाण्याचं हे पाहिलं. अजून आपणाला 2 पाण्याची टाकी पाहिजेत. पाण्याच्या टाक्या कुठे आहेत त्या पाहणार आहे आणि वरती गडमाथ्याच्या दिशेने जाणार आहोत. गडावर बिबट्यांचा वावर आहे, त्यामुळे एकट्याने येऊ नका. सोबत कोण असेल तर काही हरकत नाही. ही कुटी आहेत, पुढे एक आहे, 2 कुटी आहेत इथं. चला प्रथम पाण्याची टाकी बघून येऊ आपण. आणि आजूबाजूचा परिसर. आज आपण आता ह्या पूर्व बाजूला आलोय. पाहू शकतो तिकडं हे का तिथून वर गेलेत. या ठिकाणी आपल्याला 4 पायऱ्या पाहायला भेटत आहेत. प्रथम आपण या बाजूला जाऊन पाण्याची टाकी पाहू व नंतर गडमाथ्याच्या सर्वोच्च भागावर जाऊ. पाण्याची टाकी पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं खाली उतरावं लागतं. आणि एक होल पाहायला भेटते आपल्याला. बहुतेक वाट सर्वोच्च माथ्यावर जायला कुठून ती सापडत नाही. बघू आपण शोधू परंतु ती वाट.
या ठिकाणी पायऱ्या दिसत आहेत आपल्याला. या बाजूला आल्यावर पाण्याचं टाकं आहे. इथं हनुमान मंदिराच्या बाजूला पाण्याचं टाकं आहे. पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत व्यवस्थित. बघा पाण्याची टाकी धुंदागडावरची 2 पाण्याची टाकी. हे पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी पाहू शकतो आतलं पाणी. परंतु समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी खूपच या ठिकाणी वटवागळांचं घर वगैरे पाहायला भेटतं. त्याच्यामुळं हे पाणी पिण्यायोग्य नाही. गडावरील आपण आतापर्यंत 4 पाण्याची टाकी पाहिली आहेत. गडमाथ्यावर आल्यानंतर आश्रम आहे, त्याच्या पाठीमागे एक पाण्याची टाका आहे. तसंच विरुद्ध बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आहे आणि हा 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. असे एकूण आतापर्यंत आपण 4 पाण्याची टाकी पाहिली आहेत व अजून काय पाहायला भेटतंय का ते पाहून घेऊ. या बाजूला काहीच नाही पाण्यासाठी. हे पाण्याचे टाकं पाहिलं आपण आणि आता गडमाथ्याच्या सर्वोच्च भागावर जाऊ. त्याच्या पायऱ्या कोरलेल्या पाहायला भेटतात. पाणी जाण्यासाठी सोय केली. या ठिकाणी बी मे बी असू शकत आहेत. पासून आल्यानंतर प्रथम आपण ती पाण्याची टाकी पाहून आलो व गडाचा सर्वोच्च माथा गडमाथ्यावर या कुटीपासून गडावर जाणारी वाट आहे. सर्वोच्च माथ्यावर याची तटबंदी पाहायला भेटते. वाड्याच्या अवशेष असणार इथं. हा झेंडा गुरुच इथं निशाणकाठी गडाचा सर्वोच्च भाग. काही बाजूने येऊ शकतो आपण. थोडी अडचणी करून धुंडाचा बालेक किल्ला सर्वोच्च भाग. डोलानी फडकतोय वरती आपला. धोंडा किल्ला अर्धा तास पाहण्यासाठी लागतो व खालून ते वरपर्यंत पाहून जाऊन हे सगळं मिळून 1 तासामध्ये आपला किल्ला होतो. आपण आता धोंडा हा किल्ला पूर्ण पाहिला आहे. गडावर 4 पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर एकदम आपणाला झेंडाकाठी आहे व आश्रम आहे. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. असे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे व आजूबाजूला पाहिलं तर आपण खूप मोठ्या प्रमाणात झाडी आहे. त्यामुळे ग्रुपने या व सावध हा ट्रेक करा. धन्यवाद. हे बघा हा आहे इकडचा भाग. बिलकुल कुठंच जाण्यासाठी वाट आपणाला भेटत नाही. पूर्णतः झाडीमध्ये असलेला हा किल्ला आहे. चला गड उतरण्यास सुरुवात करू.
गड उतरण्यास सुरुवात करत आहे. एक तासामध्ये आपण गडाच्या टॉप पासून पायथ्यापर्यंत अख्खं बघून पोचून घेऊ. जाऊन येऊन आपण 1 तासामध्ये संपूर्ण गड पाहिला. फक्त पाठीमागच्या बाजूची जे शेवाळ टाकं आणि दुसरं एक टाका आहे ते राहिलं पाहिजे अडचणीत असल्यामुळं, आणि अंधाराची वेळ झाली होती त्यामुळं त्या टाक्यापर्यंत आपण पोचू नाही शकलो. दोंडागडाच्या पायथ्याला हा आश्रम आहे आणि आपण रात्री या मंदिरामध्ये इथं आतमध्ये मुक्काम केला होता. या हॉलमध्ये रात्री आपण हे बघा पुढे टेंट जाण्याची वेळ झाली आता. इथं आपण मुक्काम केला होता. समोर पाहू शकतोय 5-6 मोर आहेत आणि मंदिराला लागूनच इथं एक अशी आपल्याला सुंदर अशी प्राचीन विहीर पाहायला भेटते. अष्टकोनी आहे. एक विहीर इथं आहे ही, आणि हा आपला दुंदा. मोर, बिबटे, सायळ या भागात आहेत. गडावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक असा स्तंभ पाहायला भेटतो आणि याच्यावर कोरीव काम आपणाला विरगळ असावी बहुतेक की सगळं चारी बाजूने आहे. तसेच हा एक आहे व याच्या ह्याही बाजूला एक आहे. तसेच अजून पुढे सुद्धा आहे तेही पाहू. आणि वरच्या बाजूस आपला किल्ला. गडाच्या या बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी एक वास्तू आहे, जाऊन पाहूती आपण. आणि हा दुंदा पाहायला भेटतो आणि ह्या वास्तूच्या वरच्या बाजूस मोर बसलेला आहे समोर शकते. मोर गेला उडत. गडाच्या खालच्या बाजूस हे एक महादेवाचं मंदिर आहे. पाहू शकते असं अवशेष आहे त्याचे. शिवपिंड आणि हे मंदिर महादेवाचं मंदिर आहे. गणेशजींची मूर्ती आहे. दुंदा किल्ल्याच्या या बाजूला हे एक मंदिर आहे आणि पाठीमाग आपला दुंदा किल्ला पूर्ण पाहायला भेटतो.